एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना चालू करता येतील असं वादग्रस्त विधान शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की? सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही ही याची उद्धव ठाकरेंना माहिती नाही। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षामध्ये एकाच आमदाराच्या लेटरपॅडवर सही केली आहे का? सही तुला 5 कोटी दिले, 2 कोटी दिले, 5 लाख दिले नाही ना। त्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही हो, काही अधिकार नाही। कदम साहेबांना हंतरून आता बरं आत्ताच दिसतंय, इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना हंतरून दिसलं नाही आणि फक्त मीडियावर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांकडे जावं, त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जावं आणि याच्यावर कुठेतरी बोलावं। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही लाडक्या बहिणींचा उपयोग हा फक्त मतदानापुरता केला आणि मतदान झाल्यानंतर तुम्ही सर्वसामान्यांना विसरून गेला आणि आत्ता तुम्ही अशा पद्धतीचे स्टेटमेंट करत असाल ते कितपत योग्य असं मला वाटतं। त्यामुळे तुमची हंतरुणं चांगली असली तरी गरिबाच्या हंतरुणामध्ये बऱ्यापैकी आता भोकं पडलेली आहेत। आर्थिक परिस्थिती सामान्य लोकांची खूप हालाकीची आहे। त्यामुळे उगाच असे स्टेटमेंट देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सरकार कसं चालवलं पाहिजे हे मात्र तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगावं असं मला वाटतं। त्यांनी काही म्हटलं असलं तरी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आणि त्या एका योजनेमुळे सरकारला मिळालेला प्रचंड कौल ही त्यांच्याशी प्रतारणा करता येणार नाही, ही योजना बंद करता येणार नाही। हे मान्य आहे की इतर विकास कामांवर त्याचा परिणाम जरी होत असला तरी सरकारने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सरकारचं उत्पन्न वाढवून ती विकास कामं पूर्ण करावी हा सरकारसमोरचा एक पर्याय आहे। योजना बंद करणे हा पर्याय नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।